है। आता बातमी पाहूया सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गातल्या तलारीत हत्तींचा मुक्त संचार पाहायला मिळालेला आहे। हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ धास्तावलेले दिसतात। सिंधुदुर्गमधून ही मोठी बातमी आहे। सिंधुदुर्गच्या तलारीत हत्तींचा वावर पाहायला मिळतोय, मुक्त संचार पाहायला मिळालाय। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। सिंधुदुर्गच्या तलारीत हत्तींचा मुक्त संचार पाहायला मिळतोय, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हे धास्तावलेले दिसतात। हत्तींच्या या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या हत्तींना पुन्हा जंगलात अधिवासात सोडण्यासाठीचे प्रयत्न देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र या परिसरात सध्या हत्तींचा मुक्त संचार पाहायला मिळतोय, त्यामुळे आजूबाजूचे नागरिक, आजूबाजूला राहणाऱ्या परिसरातले नागरिक हे सध्या घाबरलेले पाहायला मिळत आहेत। एकच खळबळ उडालेली आहे या सिंधुदुर्गच्या तलारीत, कारण हत्तींचा मुक्त संचार, मुक्त वावर या ठिकाणी पाहायला मिळतोय। नागरिकांमध्ये सध्या धावपळीचं वातावरण पाहायला मिळतंय, भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। लवकरात लवकर या हत्तींना जंगलामध्ये अधिवासात, नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठीचे प्रयत्न, या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। मात्र हत्तींचा अचानक या ठिकाणी वावर पाहिल्यानंतर इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। लवकरात लवकर त्यांना नैसर्गिक अधिवासात, जंगलात सोडण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र या हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ चांगलेच धास्तावलेले आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? हत्तींचा हा मुक्त संचार आहे, त्यामुळे नागरिकही घाबरलेले आहेत। सध्या काय परिस्थिती आहे? हत्तींना जंगलात सोडण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत? निश्चितच बघितलं तर सध्या दोडामार्ग जो तालुका आहे ते तिलारी खोऱ्यात अलीकडे बघितलं तर हत्तींचा हा मुक्त संचार वाढलेला दिसतोय। विशेष म्हणजे सध्या मोर्ले या गावामध्ये हत्तींचा वावर आहे आणि एक तस्कर हत्ती आणि त्याची हत्तीची 2 पिल्लं आहेत आणि यांची हे हत्तीची जी एक परिवार आहे तो सध्या वस्तीपर्यंत येताना दिसतोय। विशेष म्हणजे जो तस्कर हत्ती आहे तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांमध्ये भीती आहे आणि या संदर्भात मात्र वन विभाग आहे की कोणतीही कारवाई करताना दिसत नाही, कोणतीही त्या हत्तींचा बंदोबस्त करताना दिसत नाही। जे उपाययोजना केल्या आहेत त्या सर्व सध्या निष्फळ होताना दिसत आहेत। त्यामुळे कुठेतरी त्या तेथील ग्रामस्थांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे। अगदी सुरेश, तुम्ही म्हणालात की कोणत्याही प्रकारची कार्यवाही वन विभागाकडून होताना दिसत नाही। नागरिकांमध्ये अर्थातच भीतीचं वातावरण तर असणारच आहे, घाबरलेले नागरिक आहेत, मात्र कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही। या संदर्भात नागरिकांकडून काही संताप व्यक्त होतोय, काय नागरिकांच्या भावना आहेत तिथल्या? नागरिकांच्या भावना याच आहेत की या संदर्भात वनमंत्री यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली होती आणि या वेळी जे हत्तीची जी पकड मोहीम हाती घ्यावी किंवा हत्तींचा बंदोबस्त करावा अशी या संदर्भात चर्चा झालेली। मात्र त्या संदर्भात जी कार्यवाही आहे ती मात्र होत नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या वन विभागाच्या एकंदर कारभाराबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी दिसते। मात्र या संदर्भात जे प्रशासन आहे त्यांनी योग्य ती पावलं उचलणं खूप महत्वाचं ठरतं। अगदी सुरेश, किती काळ झालाय साधारण या हत्तींनी मानवी वस्तीत प्रवेश करण्यास सुरुवात केलेली आहे? या तिलारीत हत्तींचा वावर पाहायला मिळतोय का? साधारण किती काळ झालाय या गोष्टीला? सध्या तिलारी खोऱ्यात बघितलं तर सध्या हत्ती आहेत ते इथेच थांबतात, कारण तिलारी खोऱ्यात तो तिलारी डॅम आहे, तिथे मुबलक प्रमाणात पाणी आहे। त्याचबरोबर अरण्यामध्ये जे खाद्य आहे ते त्या हत्तींना मुबलक प्रमाणात मिळतं, त्यामुळे ते त्या हत्तींचा वावर तिथेच असतो। मात्र ज्यावेळी हत्ती हे वस्तीकडे येतात त्यावेळी मात्र त्या शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार होतं। त्यामुळे हत्ती सध्या तिलारी खोऱ्यातच मुक्कामी असल्याचं सध्या चित्र दिसतंय। अगदी सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सिंधुदुर्गमधल्या तिलारीमध्ये हा हत्तींचा वावर पाहायला मिळतोय, त्यामुळे इथल्या आजूबाजूच्या परिसरात नागरिक हे सध्या धास्तावलेले पाहायला मिळतात।